झालं रडायला? एवढं मारलं आजीने, एवढं कुठं मारतात? बर रडू नकोस, मी आजीला सांगते. नंतरच्या वेळेला ना जरा हळू मार. हा टारट्याला अंगाला हात लावायच्या आधीच बोंबलायला लागलं. हौसा आता बरं वाटतं ना बाळा? हो. अरे वाटणारच, माझ्या गोपाळनं मनापासून प्रेमाने केलं ना मलमपट्टी म्हणून. खरंय, वाय सुद्धा दुखलं नाही. डॉक्टर पण अशी पट्टी बांधत नाही, एवढी भारी गोपाळ दादानी बांधलीये. हे सगळं ना या ऋतिक मुळे झालंय. अय रित्या, काय गरज होती रे तुला हौसाला पाडायची? हा आता घरभर नुसतं गोपाळचं कौतिक. नाही मी म्हणलं का काय गरज होती? ऋतिक मुळे उगाच गोपाळा त्रास झाला ना. नाही कळतंय, मला कळतंय मनात काय चाललंय ना ते समज कळतंय मला. शेवटी मनातलं वाठावर आलंच की नाही. हा अजूनही सांगतोय सुधारा, तुला सांगितलं ना एकदा, या घरामध्ये तुझं माझं चालणार नाही. हाय का आता? हा तुझं माझं तुम्ही करताय, मला बोलताय वय? इथं गोपाळा कडेवर घ्यायचं आणि माझ्या सुधाकरला वाऱ्यावर सोडायचं. आता जे अवघडच तशी आहे, त्याला मी काय करणार? चिवळ्या, अरे चिवळ्या येऊ का? आ कोण आहे रे? माझ्या लेखाला चिवळे म्हणायची हिंमत कोणाची आहे? तो हक्क फक्त माझाच आहे. सॉरी सॉरी, हिम्मतराव आहेत का? अरे सपट्या तू लगा इतके वर्ष कुठं होतस तू? ये 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 बस बस ये. बरोबर ओळखलंच मला. वा वा ये बस ये, बस 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 बस. अये बघितलं का कोण आले? माझा शाळेतला मित्र चपट्या. चपट्या? मला तर चपटी माहित होती, आमचे हे घेत असतात कधी कधी. स्वामी हे तसं नाही, काय माहितीये का, याचं लहानपणापासून ना मागचं म्हणजे डोक्याचा भाग ना चपटा होता, म्हणून याला मी चपट्या म्हणून चिडवायचो. आणि नरूबाईचं ऐकून मी याला चिवळ्या म्हणायचो. हा. जा पाणी घेऊन ये जा. वय आणते. त्या जोशांचा ना रे तू? हो अभय. अरे इतक्या वर्षांनी आलायस, इतके दिवस तुला काय इथला पत्ता माहित नव्हता का काय? अगं आहे तो इथं नसतो, तो आज आपल्याकडे आलाय हेच लय झालं. बरं मी काय म्हणतो चपट्या, ए अरे बाबा, आता तरी नावाने हाक मार. अरे बर बाबा अभयराव, हा मी माझ्या कुटुंबाची ओळख करून देतो तुला. हो. मी जरा दुकानावर जाऊन येतो, अर्जंट काम आहे. नाही 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 थांब तू, आता थांब. हा तर माझ्या कुटुंबाची ओळख करून देतो. हा ही आहे ना, ही माझी पहिली पत्नी फुलाबाई. नमस्कार. हा आणि ही दुसरी रंजनाबाई. नमस्कार. नमस्कार. यो माझा पोरगा गोपाळ. गोपाळ? हा तोच, तुला आठवते तोच, लहानपणी पळून गेला होता, 20 वर्षांनी परत आलाय. आणि ही त्याची पत्नी लाली. आणि ही पाणी घेऊन आली, ही श्यामल, ही माझी दुसरी सून. हा घ्या पाणी. आणि हे दो, ही ना तोंड. हा यो माझा नातू आणि ही पोरगी. हा रवायचं उशिरा नेम लागला ना आमचा. आप्पा तुम्ही बसा गप्पा मारत, माझं दुकानावर जरा अर्जंट काम आहे, हळू जाऊन मी लगेच. नाही नाही नाही, आज कुठं बी जायचं नाही. अरे माझा जिगरी दोस्त आलाय, आज कोणी कुठं बी जायचं नाही. आणि तो काय सारखा सारखा येणार आहे वय? हे रोज रोज नाही, पण आता मुक्कामाला आलोय. अरे वा वा वा, हे तर लेस बेस झालं की. हा तू हातपाय धुवून घे, मी तुझ्यासाठी खास मटण मागवतो. हे अरे बाबा, अरे मी फक्त व्हेज खातो, मटण बिटण काही चालत नाही रे बाबा मला. अरे हा विसरलोच, रानात चांगले ताज्या ताज्या भाज्या मागवतो ना. बरं तुला कणस आवडतात का? हा मग तो बी बेत करून मस्त भाजून खाऊ. हा जा जा आवरून घे. या हात पाय धुवून घ्या. गोपाळ जा ना, ती बॅग दे इकडं, त्याचे टॉवेल दे जा. जा की लवकर. काय झालं? असं का बघताय माझ्याकडे?
गोपाळ, अगदी समुद्रासारखा आहेस तू. मनातलं आत दडवून ठेवतोस खोल तळाशी. सहजी वर येऊ देत नाहीस. त्यामुळे समोरच्याला तिथपर्यंत पोचणं खूप अवघड आहे. खूप प्रयत्न करावे लागतात. आणि तरीही तुझ्या मनाच्या तळापर्यंत जाईलच याची खात्री देता येत नाही. तुझ्या मनातलं ओळखणं खरंच खूप अवघड आहे. हा माणूस नक्की कोण आहे? एवढं तंतोतंत याला माझ्याबद्दल कसं काय माहिती? या माणसापासून जरा सावध राहिलं पाहिजे. चला राय मॅडम, गरमागरम जेवण आणलं तुमच्यासाठी. हे हा कसला पसारा मांडून बसलीस? साकेत, हे ना जमिनीचे डॉक्युमेंट्स वाटतायत मला. पण ना काही कळत नाहीये रे की आमची जमीन कोणाकडे गहाण आहे की कोणाची तरी जमीन आमच्याकडे. काय कन्फ्युजिंग आहे सगळं. बघू, दाखव मला. बघ बरं जरा, काय कळायलाच मार्ग नाही रे. इकडे दे. आर्या, कोणीतरी देशमुख आहेत. त्यांची जमीन तुमच्याकडे गहाण आहे. बरीच वर्ष झाली. गॉड, म्हणजे कोणाची तरी जमीन आमच्याकडे गहाण आहे आणि लाईक कितीतरी वर्षांपासून, राईट? कुणाला आयडियाच नाहीये याबद्दल. अगं, तुला नसेल आयडिया, पण दादाला नक्की माहिती असेल की हा मॅटर काय आहे. येस, ही शक्यता असू शकते. हो. कारण काय आहे, दादा काही सांगत नाही ना मला. पण त्याची फार इच्छा असते की मी त्याला सगळं सांगावं, मी त्याचं सगळं ऐकावं, सगळं त्याला विचारून करावं. मला मात्र काही माहित नसतं. अगं, त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून सगळं करतोय. हो ना? मग तुला खरं सांगू का साकेत, त्याच्यासारखं ना कुणी वागूच शकत नाही. म्हणजे बघ ना, त्याचं प्रेम असं एकदम टोकाचं. कधी कधी असं वाटतं ना, दादा खूप चांगला माणूस आहे. पण त्याचा प्रॉब्लेम काय माहिती का, त्याला ना स्वतःच खरं करायची खूप सवय आहे. आणि त्या सवयीचा ना मला नेहमी त्रास होतो. आणि तेवढी ती एक सवय सोडली ना, बाकी दादा एकदम परफेक्ट आहे. मग काही प्रॉब्लेम नाहीये फारसा. बर, अगं तो काय तुझा सख्खा दादा, आम्ही काय मानलेले भाऊ. हा, म्हणून तो चांगला ना, आणि आम्ही सगळे वाईट. चल रे, काहीतरीच उगत तुझं. बर ठीक आहे, हे सगळं आवर आता. मला भूक लागली आहे. चल लवकर जेऊयात. ऐक ना, एक काम करू का, हा पसारा राहू देत, आधी आपण जेवण करू. मला खूप भूक लागली आहे. गुड आयडिया. चल. मी हात धुवून येते. होय आजोबा, तुम्ही पण आमच्यासारखी शाळेत मस्ती केलीये का? म्हणजे पोरींच्या केसात चिंगम लावणं, नाही तर जेव्हा मास्तर काही लिहित असतील त्यांना चिडवणं. नाही रे बाबा, हे सगळं तुझ्या आजोबांचं काम. या अरे ये बाबा, घे तुझ्यासाठी आणले. अरे बापरे. काय लागा, तू अजून आहे तसाच आहेस. हा, शाळेत असताना कितीदा सांगितलं तुला मी तालमीत येत जा म्हणून. हा, पण तुझी सगळी ताकद आहे ना, हे फक्त अभ्यासातच. अरे त्या अभ्यासापायीच सगळं बरं चाललंय सध्या. हा, ते बी खरं आहे म्हणा. बरं ये, चल मागच्या अंगणात जाऊ, मस्त कणस भाजून खाऊ. हा? चल. येतो मी, चल. तयारी करतो. ये. ए रित्या, चल बाहेर जाऊ खेळा. चल चल. अय, मला तुझ्याबद्दल क्युरिओसिटी आहे. तू दिसतोस तसा नाहीयेस. तुझ्यात नक्की काहीतरी गडबड आहे. कसली गडबड? हा, माहित नाही, पण तुझं फेस रिडिंग मला नीट करता येत नाही. तुझा हात बघावा लागेल. तू इतका हुशार आहेस की तुझ्या मनात चाललंय ना, ते तुझ्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नाही. मला एक सांग, तू आप्पाचाच मुलगा आहेस ना? ए चपटे, हॅलो हॅलो. हा नक्की फेस रीडर आहे की हवेत गप्पा मारतोय?
याने मला याआधी कुठे पाहिलंय. खूप भूक लागली होती. मस्त जेवण झालं. आर्या, ए काय झालं? कसला विचार करतेस? हे घे. नको मला, खरंच नको. बर. अरे काय झालं? इज एव्हरीथिंग ओके? साकेत, डू यू ट्रस्ट मी? येस ऑफकोर्स, आय ट्रस्ट यू. तुला वाटतं ना की मला हे सगळं झेपेल? येस. अगं आर्या, माझा पूर्ण विश्वास तुझ्यावरती. आणि प्लीज फक्त तू तुझ्यावरचा विश्वास ढळू नको देऊस. अगं अगं तू काही करू शकतेस. तू शिकलेली आहेस, स्ट्रॉंग आहेस. स्ट्रॉंग? आय डोंट थिंक सो. साकेत, मी स्ट्रॉंग होते ना, खूप स्ट्रॉंग होते. पण आयुष्यात जे काही झालंय ना आता, ते आठवलं की मला खूप हताश वाटतं. हा बघ आर्या, प्लीज प्लीज असं निगेटिव्ह विचार नको करूस. साकेत, तू हे सगळं बोललं आणि झालं असं शक्य आहे का? यू नो एव्हरीथिंग रे. 25 वर्षांची होती साकेत जेव्हा माझं लग्न झालं. मला ना असं वाटलं होतं की यार फायनली आपल्या आयुष्यात असं कोणीतरी येणार आहे की जे आपल्याला खूप जीव लावेल, आपल्याला हवं ते वागू देईल, आपल्याला जे काही करायचंय ना त्यात तो आपल्याला सपोर्ट करेल. वर्षभराच्या आत रे, 1 वर्षाच्या आत त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि गेला मला सोडून. आणि त्यानंतर सासरच्या लोकांनी मला ब्लेम केला त्या ऍक्सिडेंटसाठी. लाईक अपशकुनी, पांढऱ्या पायांची, खूप ऐकलं मी त्या काळात. आणि आयुष्यातला तो काळ असा होता की मी खूप एकटी पडले होते साकेत. आर्या कम ऑन, दॅट वॉज युअर पास्ट. अगं पुढे असं होईल काय गॅरंटी आहे? पण झालंय ना आता साकेत ऑलरेडी. माझा नवरा खूप चांगला माणूस होता रे, खूप जीव लावायचा मला, खूप प्रेम करायचा. त्याच्या माघारी सासरच्या लोकांनी पण हातवर केले. इन्शुरन्सचे सगळे पैसे त्यांनी हडप केले. नो, आय डोंट केअर अबाउट मनी, मला नको आहेत ते पैसे. पण असं मेलेला नवरा कुठून आणू मी परत? एखाद्या मुलीला आपल्या नवऱ्यामध्ये जे जे हवं होतं ना, सगळं होतं रे त्या माणसामध्ये. नियतीच्या मनात वेगळं काहीतरी होतं. काळाने हिरावून नेलं रे त्याला माझ्यापासून. आर्या, आर्या शांत हो. जे घडून गेलं त्यात नको अडकूस. अगं द ब्राईट फ्युचर इज वेटिंग फॉर यू. तुला दिसत नाहीये का? आर्या इंडस्ट्रीज, आर्या मार्केटिंग, आर्या फूड प्रोडक्ट्स, आर्या मिल्क प्रोडक्ट्स. हा मग तुला सांगतो आर्या, इकडे इकडे. ज्या दिवशी तुला बिझनेस वुमन ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळेल ना, त्या दिवशी मी तुझ्यासोबत असा फोटो काढणार आहे. असा. जा रे जा. तुला सांगू साकेत, आय एम वेटिंग फॉर एक्झॅक्ट दॅट डे. आता अपयश नकोच आहे मला. माझ्या बिझनेसला खूप सक्सेसफुल झालेलं बघायचंय. होणार, 100% बिझनेस सक्सेसफुल होणार. तू फक्त लढ. नो मॅटर व्हॉट, आय एम विथ यू. बरं आर्या, मला आता मुंबईला जावं लागेल. अचानक? अगं अचानक? अगं मुंबईत खूप कामं पेंडिंग आहेत. तुला माहिती आहे ना, मुंबईत जाऊन मला फूड लायसन्स काढायचं आहे, कंपनी रजिस्टर करायची आहे, मार्केटिंग करायचं आहे, ब्रँडिंग करायचं आहे, प्रमोशन करायचं आहे. अगं किती कामं आहेत. सो मी आता निघतो. साकेत, किती पळशील रे माझ्यासाठी? अगं तुझ्यासाठी नाही का, आपल्या मैत्रीसाठी. आणि बघ, वो दोस्त ही क्या जो दोस्त के काम ना आए. खपरे, झाला फिल्मी सुरू. मी निघतो. हा, तर 1 मिनिट थांब. जाण्याआधी एक महत्वाची गोष्ट आहे. धर. हे काय? साकेत, सततचं ट्रॅव्हलिंग, ही सगळी रजिस्ट्रेशनची कामं, आय नो खूप पैसे खर्च होतात. आणि मला तुझ्यावर कसलंच बर्डन टाकायचं नाहीये. केलंस ना परक?
मैत्रीची किंमत पैशात मोजतात का? साकेत तसं नाहीये काही, पण तू हे ठेव पैसे, जेव्हा तुझा बिझनेस मोठा होईल ना तेव्हा मी हक्काने मागेन, व्याजासकट. ठीक आहे? चल मी आता निघतो. बॅग बॅग बहुतेक आत आहे. चल. तुम्हाला सांगतो बरं का, जोशी आहे ना शाळेमध्ये लई हुशार होत आणि नुसतं अभ्यासात नाही बरं का, तर याला ना लई विद्या यायच्या. हा नुसतं हात आणि तोंड बघून ना भविष्य सांगायचा. माझं भविष्य त्यांनी त्याच वेळी सांगितलं होतं शाळेत असताना. म्हटलं तू मोठा झाल्यावर पैलवान होणार आणि तुझ्या 2 बायका असणार. आणि एकदम तंतोतंत तसंच खरं झालं. अरे जोशी, अजून मी बघतो यार तू हात वगैरे. नाही बघतो ना, पण व्यवसाय म्हणून नाही. आपल्याला विद्या अवगत आहे, तिचा उपयोग तर केलाच पाहिजे. मित्रत्वानी सांगतो. खरंय खरंय. एक मिनिट थांब. सुद्या, ए सुद्या, गोपाळ इकडे. काय झालं? हात दाव तुझा. का? कशाला? हात दाव सांगितलं ना. बघ रे जोशी याचं भविष्य. नको, मी नाही बघत. का रे, काय झालं? त्याचं काय, मला खोटं बोलता येत नाही आणि मी सांगतो त्याच्यावर लोकांचा विश्वास बसत नाही आणि मग त्यांच्यात भांडणं होतात. अरे तू काय त्याची काळजी करू नका. काय भांडणं बिंडणं होत नाहीत. हा सांग सांग, आणि जे काय असेल ना ते खरं सांग. तशा बी याच्याकडनं काय आमच्या अपेक्षा फार नाहीत म्हणा. कशाला दाखवायचा हात? ए लय बोलायला लागलं तू. दाव म्हणलं ना तू का बघू तुझ्याकडं. सांग रे. त्यांच्या हातात पैसा नाही आणि यशही नाही. त्यांना पोलिसापासून धोका आहे. धोक्याचं काय मला माहित नाही, पण तू जे बोलला ना ते एकदम खरोखर बोलला बरं का. काय आता याच्याकडनं काय अपेक्षा उरलेल्या नाहीत बघ. जे काय होते ना त्या सगळ्याच संपुष्टात आल्या. संपल्या ना? बरं झालं, म्हणजे माझं डोकं तरी खाणार नाही. हे सुद्या. ए रंजे, ये इकडे जाऊ तुझा. मी आले. हा बघा, अगदी आतल्या गाठीच्या आहात. पोटातलं ओठावर येत नाही, पण स्वार्थ सोडलात तरच प्रगती होईल. कळलं? आता तरी सुधारा. जा बस. काही येत नाही बघता, काही नाही. फुले ये ग, दाव तुझा हात. अतिशय प्रेमळ, पण चुकीच्या माणसांवर प्रेम करतात. बस फुले ये ग लाली तू. सांगा ना, काय दिसतंय तुम्हाला? हो सांगतो. ए जोश्या, जे काय असेल ना खरं खरं सांगायचं. ज्योतिषाचं कामच आहे. जी काय परिस्थिती असेल ना ती कथन करून टाकायची. हो. सांग बिंदास बोल. हिच्या लग्नाला प्रॉब्लेम होता का? हिच्या नशिबात काटे कुठे आहेत? हिचा संसार काट्या कुट्यांनी भरलेला आहे. सावधान, लोक तुझ्या पाठीत खंजीर खुपसायला टपलेले. खूपच परफेक्ट सांगतात की हे. आता पुढचा हात माझा बघतील, त्याच्या आधी मला इथून निसटलं पाहिजे. बस पोरी.
गोपाळ ये. मी आलो. अय गोपाळ कुठं चालला? सगळ्यांनी हात धावलाय, ये तुला पण धावायचंय. नाही होय, ते पाणी लागेल ना आता, आलो घेऊन लगेच. लवकर ये. चल उठ पटकन चल. ए नाही बाबा, ए माझे पायाला लागले, आज चल उठ पटकन. ए नाही म्हणलं. थांब आता अप्पांना सांगते. अप्पा ए बाबा नको. ए चल उठ पटकन. अय्या, काहीतरी टोचतंय. जाऊ बघते.